तिसरं जे उद्दिष्ट आहे ते नंतर सांगतो. त्याच्यातलं अगोदरचं चौथं उद्दिष्ट होतं की चौथं उद्दिष्ट होतं औद्योगिक शाळा सुरू करणं आणि पाचवं उद्दिष्ट होतं शेतकी शाळा सुरू करणं. विचार करा, ITI पॉलिटेक्निक सारखे कॉलेज आता सुरू झालेत. बाबासाहेबांनी त्या वेळेला इंडस्ट्रीयल एरिया फारसा वाढलेला नसताना औद्योगिक शाळा आणि शेतकी शाळा सुरू करण्याचं ध्येय उद्दिष्ट ठेवलं आणि त्याचं कारणही त्यात सांगितलं की सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी या औद्योगिक शाळा आणि शेतकी शाळा सुरू करणं आवश्यक आहे. आणि तिसरं उद्दिष्ट की ज्यामध्ये म्हटलं की बहिष्कृत वर्गाला जागृत दादाला कॉल करू नका. करण्यासाठी प्रचारक नेमणे. हेच प्रचारक नेमण्याची प्रक्रिया हे बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सेमिनरीच्या 4 डिसेंबर 1954च्या ब्लू प्रिंट मध्ये जो आराखडा बाबासाहेबांचा जागृतीचा होता, जो स्पृश्य मंडळीचा होता, अस्पृश्य मंडळीचा होता, स्पृश्य अस्पृश्य सोबत घेतले होते आणि ती प्रक्रिया आम्ही अजूनही पूर्ण केली नाही. 1924 साली मांडलेल्या शाळा प्रस्थापितांनी औद्योगिक व शाळा सुरू केल्या, औद्योगिक महाविद्यालय सुरू केले, ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी सुरू केल्या. मात्र त्यालाही सरकारला 1960 नंतर पहिली ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी निर्माण झाली. या ज्या बाबी आहेत, बहिष्कृत हितकारणी सभेच्या ज्या बाबी आहेत, ते ध्येय आणि उद्दिष्ट आज बौद्ध जनासमोर आहेत. आधुनिक बुद्ध ज्या वेळेला आम्ही म्हणतो त्या वेळेला या बुद्धत्वाची बीज तेव्हापासून दिसत आहेत. त्या बीजाचे अजून आपण पाहणार आहोत, अभ्यास करणारच आहोत. नंतरचे जे लढे झाले, चौदार तळ्याचा लढा झाला, या लढ्यामध्ये कशा पद्धतीने नंतर मांडणी झाली. चौदार तळ म्हणजे खर तर त्याचा अर्थ 14 आड असलेलं तळ. या तळ्यामध्ये 14 विहिरी होत्या. 1958ला त्या तळ्याचं पाणी कधी आटलं नाही. 1958 मध्ये पाणी कमी झालं, त्यावेळेला त्यामध्ये 10 आड तिथं दिसले, परंतु ते 14च असावेत असा अंदाज आहे. त्याला चवदार तळ असंही म्हटलं गेलं, कारण त्याचं पाणी चवदार होतं. वेगळे वेगळ्या जातीचे वेगळ्या वेगळ्या बाजूनी पाणवठे होते आणि याच प्रक्रियेमध्ये नंतर चवदार तळेचं चौधरी तळ असं काम केलं. ही जो मुद्दा की चौदारी तळ्याचा शब्द चौधरी तलाव केला, ही जे महात्मा फुलेंच्या भाषेत कलम कसायचं जे काम होतं ते तेव्हापासून आतापर्यंत चालू आहे. महात्मा फुले म्हणतात की जी ब्राह्मण संस्कृती आहे, त्यांना शेटजी भटजीची संस्कृती महात्मा फुलेंनी म्हटलं. या संस्कृतीमध्ये कसायाचं काम केलं, पण ते कलमाने केलं. त्याच्यासाठी पोते नाही वापरले, तर कलम वापरले. आणि ही प्रक्रिया आजही चालू आहे. अगदी ताजं उदाहरण घेतलं तर आमच्या दीक्षाभूमी मधलं दीक्षाभूमी नावच काढून टाकलं. ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेची जाणीव आम्हाला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचे प्रचारक पद्धतशीरपणे काम करू शकत नाहीत, मार्गदर्शन करू शकत नाही. आज आपण पाहिलं की चिमनलाल शेटलवाड हे
आज ज्या सामाजिक कार्यकर्त्या करतात तिस्ता शेटलवाड, या तिस्ता शेटलवाडचे ते पंजोबा चिमनलालचे चिरंजीव मोतीलाल, तेही अटर्नी जनरल होते. चिमनलाल बॅरिस्टर होते. त्यानंतर मोतीलालचे अतुल शेटलवाड हे सुद्धा 74 मध्ये केंद्र सरकारचे अटर्नी जनरल होते. आणि आता तिस्ता शेटलवाड त्यांची 5वी पिढी सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. ते एकच मुद्दा लावून धरल्यावर त्या पिढीची प्रगती कशी पुढे न्यायची याच हे चांगलं उदाहरण आहे. आणि त्यातले पॅरलल ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या की आमचे जे त्यावेळचे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांची मुलं आज कुठं आहेत, काय करतायत, कोणत्या पद्धतीने चाललेली आहेत, आणि त्यांनी हा श्रमण संस्कृतीचा, आंबेडकरी चळवळीचा वारसा चालवला का नाही, हा मुद्दा जेव्हा आमच्या लक्षात येईल त्यावेळेला आमची वाटचाल अधिक सुखकर होईल. हा बहिष्कृत हितकारणी सभेचा याच जे कॉन्स्टिट्यूशन आहे, जे मुद्दे आहेत ते मुद्दे आजही तितकेच प्रभावी आहेत. बहिष्कृत हितकारणी सभा कालांतराने पर्क्युलेट झाली, परंतु तिच्यामध्ये फ्रॅक्शन झालं नाही, मतभेद झाले नाही. त्याचं कारणच त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की बाबासाहेबांनी त्यावेळेला केलेले या संघटनेची मजबूत बांधणी आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्यावेळेला असलेले ट्रस्टी, त्या ट्रस्टींना ठेवलेली रक्कम 1924 साली अगोदरची रक्कम म्हणजे सुरुवातीची 1,000 रुपये आणि थेट वार्षिक वर्गणीची 1 रुपयापर्यंत म्हणजे 1,000, 500, 100, 1 रुपया अशा प्रकारची त्यांनी त्यावेळेला सभासद फी ठेवली. यांनी अत्यंत असं चांगलं काम केलं. वसतिगृह चालवले. आम्ही ज्या वेळेला रावरीच्या संघमित्रा वसतिगृहाचं रेकॉर्ड पाहत होतो, वेळ आली होती फडणवीसाच्या काळात की हे वसतिगृह कधी चाललं, काय चाललं, या बहिष्कृत हितकारणी सभेनी अगदी तालुक्यातील या वसतिगृहाला 500 रुपये मानधन दिलं होतं, मदत केली होती. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी पुढच्या मजबूत कशा चळवळी चालवल्या हे आपण पाहिलं पाहिजे. आणि या सगळ्या मुद्द्या जे आहे त्या मुद्द्यामध्ये आम्ही इथं त्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या आणि मुक्ती कोणपतेच्या भाषणाच्या पूर्वीची वाटचाल, समाजाची मानसिक स्थिती, सामाजिक चळवळीची स्थिती, बाबासाहेबांची प्रगल्भता आणि त्यांनी समाजाला वर उठण्याची प्रक्रिया कशी केली या ठिकाणी हे आपण पाहिलं. आणि आता या संवादाचा हा भाग इथं मी थांबवतोय. हे सगळं स्वाध्याय आहे, स्वयं अध्ययन आहे. तर आपल्याला याविषयी काही विचारायचं असेल, आपल्या काही शंका असतील तर त्या आपण विचाराव्यात. जय भीम, नमो बुद्धाय. नमोदय सर, एक 7 मिनिट आहेत आपल्या हातात, काही प्रश्न विचारायचे विचारू शकता. बढ़ गए सर।
बोला बोला साहेब बोला. सरांनी जे काय बहिष्कृत हितकारणीचं जे काय घोषवाक्य जे सांगितलं त्याचा क्रम जरा थोडासा सरांकडून मिस्टेक झाली असं वाटतं मग. सरांनी असं सांगितलं की एज्युकेट, ऑर्गनाइज आणि एज्युटेट असं बोललं, तर क्रम त्याचा तसा नाही आहे. एज्युकेट, एज्युटेट आणि ऑर अँड ऑर्गनाइज असं आहे ते. सर नाही आहे तसं. मी तुम्हाला उद्या त्याची घटना टाकेल हा ना, म्हणजे की समोर हेच आलं शिकवलं पण तसं. शिकलं संघटनेचं. एकच मिनिट. हा संघटनेचा हा. जो भाग आहे त्या संघटनेमध्ये संघटनेचे हे ब्रीद वाक्य होते की समाजाला शिकवा, त्यांना संघटित करा आणि चेतवा. समाज शिक्षित झाल्याशिवाय संघटित होऊ शकत नाही आणि संघटित झाल्याशिवाय तो गुलामीतून उठू शकत नाही, चेतवू शकत नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही पण प्रक्रिया त्यामध्ये चाली. मी त्याचं ते ब्रीद वाक्य आपल्याला पुन्हा. सर आवाज येत नाहीये. सर मध्ये मध्ये आवाज जातोय. तेलतुंबडे साहेब आवाज येत नाहीये. हा हा, मी म्यूट केलं लगेच. ओके ओके. की मी सांगत असताना मी सांगितलं की त्यामध्ये जे ब्रीद वाक्य होतं ते शिकवा, संघटित करा आणि चेतवा असंच होतं. मी दोनदा तीनदा पाहिलं, एज्युकेट, ऑर्गनाइज आणि इजिटेट. तरी आपण पुन्हा पाहू आणि ते आपण जर तसं राजाभाऊ म्हटले तसं जर असेल तर आपण त्यातलं निश्चित दुरुस्ती करू. हे बी सर सर तुम्ही रायटिंग अँड स्पीचेस मध्ये बघितलंय का? मी त्याची ओरिजिनल घटना पाहिली मी. आणि ती म्हणजे आता ती कशा याच्यामध्ये दिलेली कशात आहे पाहिली आपल्या तुम्ही? त्या चांगदेव बहिणराव खैरमोडे यांच्या पहिल्या खंडामध्ये आहे. आणि रायटिंग अँड स्पीचेसच्या मला वाटतं 17व्या खंडातल्या 3ऱ्या भागामध्ये बाबासाहेबांच्या सगळ्या घटना आहेत. मी ती इंग्लिश मधली चेक ठीक आहे, केली नाही, पण आपण करूया. करूया 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 सर. ओके. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा कृपया. चव्हाण साहेब तुमचा अनम्यूट करून घ्या. हा बोला चव्हाण साहेब, पुढचं बोला. हा, आता आवाज येतोय माझा सर? हो येतोय आवाज येतोय. येतोय का? येतोय बोला हा हा. तुम्ही बोला. आदरणीय सत्येंद्र तेलतुंबडे सरांनी आताच आपल्याला बहिष्कृत हितकारणी सभा आणि त्याच्यातले जे बारकावे आहेत ते अतिशय कमी शब्दामध्ये आणि सुंदर पद्धतीनं स्पष्टीकरण केलेलं आहे. मला इथं असं म्हणावं वाटतं की पावलागणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकत जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काहीच असू शकत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि ह्या सेमिनारचा उद्देशच हे आहे की आपल्या ज्ञानामध्ये भर टाकणे आणि ती दुरुस्त करून टाकणे. ज्या काही शंका समाधान आहे ते आपल्याला दुरुस्त करून त्याच्यामध्ये आपल्या ज्ञानामध्ये आपल्याला भर टाकता येते. म्हणून म्हणतात की जे बोलतो ते शब्द असतात, जे बोलत नाही त्या भावना असतात, आणि जे बोलायचं असतं पण बोलता येत नाही ती मर्यादा असते. तर आज आपल्या याच्यामध्ये जी मर्यादा आहे 40 मिनिटाची, आणि ते 40 मिनिटं म्हणजे आता 8:35 झालेले आहेत. आपण इथं अतिशय तेलतुंबडे सरांनी अतिशय सुंदर आणि महत्वाचे जे मुद्दे आहेत ते सगळे इथं घेतलेले आहेत. शंका कुशंका सुद्धा आपण विचारलेल्या आहेत. आणि याच्यानंतर नाही नाही, आपल्याकडे 3 मिनिट आहेत. 1 मिनिटामध्ये कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकतात. हे बोला. कोणाला हा, कुणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारा,
म्हणजे शंकाचं निरसन करता येईल. हे बाबासाहेबांनी वन कास्ट पॉलिटिक्सला कधीच महत्व दिलं नाही. वन कास्ट ऑर्गनायझेशनलाही कधी महत्व दिलं नाही. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं संघटन ज्या वेळेला केलं आणि ट्रस्टी ज्या वेळेला नेमले, तर बाबासाहेब एकमेव ट्रस्टी आणि त्यांच्या सोबत असलेले 6 जण ही माणसं पण वेगळ्या वेगळ्या जातीची होती, जे आम्ही बरोबर. नंतर वन कास्ट करून टाकली. सुंदर विवेचन केलं सरांनी. बोला कमी डॉक्टर. वेळामध्ये एकदम कमी वेळामध्ये सुंदर विवेचन झालेलं आहे. काही प्रश्न उपस्थित होण्याचं काही कारणच दिसत नाही. तेलतुंबडे सरांनी खूपच अभ्यासपूर्ण मांडणी केलेली विषयाची. ओके. चव्हाण सर, हा आता सरांताई घ्या. याच्यानंतर शरणताई. हा शरणताई. हो. मग शरणताई कोण घेतंय का मी घेऊ सर? मग घ्या, तुम्हीच घ्या आता. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. बरं बरं. हा शरणताई घेतो मी. नथी में शरणं अय्यं बुद्धो में शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगल. नथी में शरणं अय्यं धम्मो में शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगल. नथी में शरणं अय्यं संघो में शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगल. साधु साधु साधु. शरणताई आता हा, आपलं संपलेलं आहे. आता हे ह्याच्यानंतर काय? सत्र संपल्यावर आपले आज सर्वेक्षणाची आराखडा प्रश्नपत्रिका 15 मार्क म्हणजे पॉइंटची, त्याच्यात गुण नसणार आहेत, ती लगेच ऍक्टिव्हेट होईल. ती आपण सोमवारपर्यंत सोडवायची आहे. रविवारी त्याचं निरीक्षण करायचं. त्याच्यावर आपण जे मुद्दे सांगितले तेच मुद्दे आहेत आणि त्यामध्ये साधे सोपे प्रश्न आहेत. जवळचं विहार कोणतं, ते जे मुद्दे मागं मी दिलेत ते पुन्हा टाकतो. त्यावरच आधारित सर्वेक्षण आहे, त्याची माहिती लिहायची आहे. तर आता ती सोमवारपर्यंत लिहावी, घाई करू नये. त्यानंतर आकलन चाचणी 3री टाकली जाईल. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम.